नमस्कार, कशा आहात? नाही, आज मी नाही कोणते अटी सांगणार आहे, नाही कोणते नियम. आपलं निवांत बोलणं सुद्धा झालं पाहिजे ना. अटी, नियम, कर्जाची प्रक्रिया सगळं बोलणं झालं. पण या कर्जाचा नेमका उपयोग काय? काय होणार हे कर्ज घेतलं तर? याचा विचार केलाय का कुणी? तुम्हाला जर कच्चा माल विकत घ्यायचा असेल, व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, कसली भर घालायची असेल, भांडवलाची म्हणा, मालाची म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टीची म्हणा, तर तुम्हाला या कर्जाचा उपयोग होऊ शकतो. जर तुमचं कसलं दुकान आहे तर तुम्ही सणवाराच्या हिशोबाने तशा नवीन गोष्टी आणून त्याची विक्री करू शकता. जर तुमचा शिलाई केंद्राचा व्यवसाय आहे तर हे कर्ज वापरून तुम्ही उत्तम आधुनिक यंत्र विकत घेऊ शकता. जर तुमचा संगणक केंद्राचा व्यवसाय आहे तर तुम्ही अधिक संगणक आणि त्यासाठी लागणारी सामग्री विकत घेऊ शकता. तुम्ही जर तुमच्या व्यवसायात अशा नवीन सामग्रीचा वापर केला तर तुमच्या व्यवसायाची नक्कीच भरभराट होईल. दुधापासून अनेक मिठाया तयार केल्या जातात. जर तुमचा दुधाचा व्यवसाय असेल तर तुम्ही हे कर्ज घेऊन इतर भांडवलांच्या मदतीने मिठाईचं दुकान देखील सुरू करू शकता. जर तुमचा अंड्यांचा व्यवसाय असेल तर तुम्ही कुक्कुटपालन करून अनेक फायदे मिळवू शकता. असे अनेक व्यवसाय आहेत ज्याच्या भरभराटीसाठी प्रयास लोन तुम्हाला मदत करू शकेल. पण गरज आहे तुम्ही पुढे येऊन तुमचा व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीने कसा मोठा कराल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवाल याचा विचार करण्याची. चला आता विचार करा, तुमचा व्यवसाय आणखी मोठा कसा करता येईल, कशी प्रयासची मदत घेता येईल आणि तुमची ओळख कशी निर्माण करता येईल.